ज्या विजय मल्ल्याने देशाची आर्थिक लूट करून तो पळून गेला, त्याच विजय मल्ल्याची RCB नावाची क्रिकेटची टीम विजयी झाल्यामुळे बेंगळुरूमध्ये खूप मोठा उत्सव साजरा करण्यात येत होता। या उत्सवामध्ये जवळपास 2 ते 3 लाख लोक जमा झालेले होते। या उत्सवासाठी सरकारने शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालय यांना सुट्टी देखील जाहीर केलेली होती। याच सुट्टीचा उपभोग घेऊन अनेक लोक या स्टेडियमवरती पोहोचले, कारण त्यातले जे काही क्रिकेटर्स होते, जे 11 लोक होते किंवा 11 पेक्षा राखीव असलेले आणखीन काही असतील, मला त्यातले काही ज्ञान नाही, परंतु या लोकांच्या स्वागतासाठी आणि त्यांनी जे काही विजय मिळवलेला आहे त्या विजयाच्या उत्सवासाठी हे लोक तिथे जमलेले होते। या लोकांना असं वाटत होतं की हे जे लोक आहेत या लोकांनी ऑपरेशन सिंदूर याचा विजय प्राप्त केलेला आहे आणि हे ऑपरेशन सिंदूर जिंकून ते इथं आलेले आहेत, अशा प्रकारच्या आविर्भावामध्ये हे सगळे लोक इथं जमलेले होते। खरं तर या टीमचा सरकारशी काही संबंध नाही, सरकारी यंत्रणेशी काही संबंध नाही किंवा त्या राज्याशी देखील काही संबंध नाही। विनाकारण मुंबई इंडियन्स, लखनौ, बंगळूर, पंजाब, कलकत्ता अशा प्रकारची नावं या टीमला दिलेली आहेत, परंतु त्या राज्याचा याच्याशी काहीही संबंध नसतो आणि तिथल्या सरकारी यंत्रणेशी देखील याचा काहीही संबंध नसतो, परंतु राज्याचं नाव वापरलं जाते। एरवी आपण कुठल्या कामासाठी जर राज्याचं नाव वापरलं किंवा आपण जर समजा आपल्या गाडीवरती भारत सरकार, महाराष्ट्र शासन असं काही लिहिलं तर आपल्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो, परंतु हे लोक थेट इंडियन्स, बेंगलोर, कलकत्ता, महाराष्ट्रीयन्स, मुंबई अशा प्रकारची सगळी नावं वापरतात, परंतु याच्यावरती कोणतंही बंधन आणलं जात नाही। विजय मल्ल्याच्या टीमला बेंगळूर हे नाव मिळतं कसं काय, हा खरा प्रश्न आहे, कारण विजय मल्ल्या हा भारताचा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे आणि या गुन्हेगाराने भारताची आर्थिक लूट करून तो विदेशामध्ये पळून गेलेला आहे। त्याला वापस आणायचं आहे आणि हे भारत सरकार करत नाही, परंतु त्याच्या टीमला इथे बेंगळूरचं नाव मिळतं आहे आणि बेंगळूरच्या नावाने हे सगळे क्रिकेटर्स तिथे खेळतात आणि त्या विजय मल्ल्याच्या या विजय झालेल्या उत्सवामध्ये अनेक लाखो लोक सहभागी होतात आणि सरकारी यंत्रणा देखील याला सपोर्ट करते। खरं तर अशा प्रकारचा कोणताही विजय साजरा करण्याची आवश्यकता नव्हती आणि तो बेंगळूरमध्ये तर अजिबातच नव्हती, कारण बेंगळूरशी काय संबंध आहे? विजय मल्ल्या का बेंगळूरचा मुख्यमंत्री आहे का, उपमुख्यमंत्री आहे का, शिक्षण मंत्री आहे का, क्रीडा मंत्री आहे, काय नेमकं? मग विजय मल्ल्याच्या नावाने जर एखादी टीम तयार होत असेल आणि ती जर विजय मिळवून येत असेल तर बेंगळूरने का उत्सव साजरा करायचा, हा प्रश्न आहे। आणि याच बेंगळूरमध्ये जे काही उत्सव साजरा होत होता त्या उत्सवामध्ये खरं तर त्या स्टेडियमची जी कॅपॅसिटी आहे ती फक्त 35,000 लोकांची आहे, पण तिथे 2 ते 3 लाख लोक जमा होतात। या 2-3 लाख लोकांना अजिबात याचं देणं घेणं नाही की या टीमच्या मालकाने आपल्या भारताची किती मोठी लूट केलेली आहे, याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नाही। त्यांना फक्त एवढंच पाहिजे की क्रिकेटचा मॅच आहे आणि ते बेंगळूरच्या नावाने जिंकलेला आहे, त्याच्यामुळं हा मॅच आपलाच आहे। खरं तर काही लोक तर असे आहेत की त्यांना जर भारतीय म्हणलं तर राग येतो, कारण त्यांना हिंदुस्थानी म्हणावं वाटतं, परंतु क्रिकेटच्या मात्र या खेळामध्ये मात्र ते हे विसरून जातात की नेमकं आपली भूमिका नेमकी काय आहे। आणि अशीच परिस्थिती सध्या बेंगळूरमध्ये निर्माण झालेली आहे। आणि हा उत्सव साजरा करत असताना, उत्सव साजरा शांततेने केला असता तर काही हरकत नव्हती, परंतु हा उत्सव साजरा करत असताना जवळपास 11 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 33 लोक हे जखमी आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन सरकारने हे मृत्युमुखी पडलेले जे लोक आहेत यांना 10 लाख रुपयाचं बक्षीस द्यायचं ठरवलेलं आहे, कारण तुम्ही एका चांगल्या कामासाठी तुमचा जीव दिलेला आहे। बरं झालं की त्यांनी या शहीदांना असा शब्द नाही वापरला, अन्यथा सरकार करू शकतं ते, असं काही नाही की सरकारला काही बंधनं आहेत म्हणून, अजिबात नाही। क्रिकेटसाठी शहीद झालेले लोक असं म्हणू शकतात आणि त्यांच्या नावावर कुठेतरी एखादा चौक देखील उभा राहू शकतो, कुठल्या तरी एखाद्या रस्त्याला नाव दिलं जाऊ शकतं आणि ज्यांचा मोठा सन्मान देखील केला जाऊ शकतो आणि तोच प्रकार सुरू आहे। त्यांच्या घरच्यांना 10 लाख रुपये द्यायचे आहेत सरकारी तिजोरीमधून, कारण ते खूप महत्त्वाच्या कामासाठी सरकारने बोलवलेले पाहुणे होते। दुसऱ्या बाजूला 33 लोक जे जखमी झालेले आहेत त्यांचा उपचार देखील मोफत केला जाणार आहे, कारण ते देखील एका महत्त्वाच्या सरकारी कामासाठी तिथं आलेले होते आणि त्याच्यामुळे त्यांचा देखील इलाज केला जाणार आहे। खरं तर या 11 लोकांच्या मृत्युमुखी प्रकरणी आणि 33 जखमी झालेल्या या लोकांच्या जखमी झालेल्या याच्यामुळं विजय मल्ल्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि हे जे काही सगळे क्रिकेटर्स आहेत या सगळ्या क्रिकेटर्सवर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे।
कारण त्यांनी हा उत्सव तिथं साजरा करायला नको होता आणि अशा प्रकारे तर अजिबात नाही. काय संबंध आहे तुमचा आणि त्या बंगलोरचा? अजिबात काहीही संबंध नाही. त्यांनी काही सरकारकडून खेळलेलं नाही, सरकारने त्यांना काही पैसा लावलेला नाही, सरकारने त्यांना काही नाव वापरायला दिलेलं नाही. ते काही सरकारच्या कर्मचारी आहेत किंवा सरकारच्या कुठल्या तरी यंत्रणेचा एक भाग आहेत असं अजिबात नाही, किंवा बंगलोर किंवा कर्नाटकच्या कुठल्या तरी एखाद्या क्रीडा मंडळाचे सदस्य आहेत असं अजिबात नाही आहे. पण तरीही सरकारने त्यांना एवढं मोठं बक्षीस द्यायचं आणि त्यांचा सन्मान करायचा निश्चित केलेला आहे. आपल्या देशातली तरुणाई असं का करते आहे की या क्रिकेटर्सच्या मागे एवढ्या वेड्यासारखे का पळते आहे, हा खरा प्रश्न आहे. खरं तर भारतामध्ये क्रिकेटर बघणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. मला कोणीतरी असं सांगत होतं की जवळपास 42 कोटी लोक काल लाईव्ह होते आणि 42 कोटी लोक हे या RCBचा आणि मला वाटतं पंजाबचा सामना बघत होते असं मला सांगण्यात आलं. मी काही बघितला नाही, परंतु ते सांगत होते की एवढे लोक ऑनलाईन लाईव्ह होते. म्हणजे बघा या देशामध्ये रिकाम्या असलेल्या लोकांची संख्या किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या रिकाम्या लोकांचा अशा प्रकारचा वापर केला जातो आहे आणि म्हणून सरकारने या रिकाम्या लोकांना अगोदर कामाला लावलं पाहिजे. ज्या दिवशी हा उत्सव बंगलोरमध्ये साजरा होणार होता त्या दिवशी सरकारने हे सांगायला पाहिजे होतं की कार्यालय कोणीही सोडायचं नाही, महाविद्यालय बंद करायचे नाहीत, शाळांना सुट्टी द्यायची नाही, महानगरपालिका किंवा इतर जे काही कर्मचारी आहेत त्यांनी सगळ्यांनी कामावरती राहायचं आहे. पण तसं झालं नाही. सरकारने सुट्टी दिली कारण या उत्सवामध्ये सहभागी व्हायचं होतं. एरवी जर तुम्ही एखाद्या कर्मचाऱ्याने याच्यासाठी सुट्टी मागितली की शहरामध्ये एक चांगला कार्यक्रम आहे, वैचारिक कार्यक्रम आहे, त्याला सुट्टी द्या, तर तुम्हाला अजिबात सुट्टी मिळत नाही. पण सरकार मात्र अशा कार्यक्रमांना सुट्टी देतं. त्याच्यामुळं या देशातली 42 कोटी लोक जर ऑनलाईन असतील तर इतर किती लोक असतील जे टी व्हीवरती बघत होते? ही फक्त मोबाईलची संख्या आहे. टी व्हीवर बघणाऱ्यांची संख्या किती आहे? जवळपास हा आकडा 70 कोटीच्या आसपास जाऊ शकतो आणि 70 कोटी लोक हे रिकामे होते, रिकामे कामं करत होते आणि या 70 कोटी लोकांमुळे कितीतरी देशामधली जी काही वीज आहे ती वाया जात होती, इंटरनेट वाया जात होतं. असं बरंचसं आपण त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो, पण त्याचं काहीही देणं घेणं नाही आहे. 70 कोटी लोक म्हणजे जवळपास 50% लोकसंख्या ही अशा प्रकारची रिकामी बसलेली आहे. याचं नियोजन सरकारकडे अजिबात नाही आणि म्हणून सरकार अशा प्रकारचे मनोरंजनाचे साधनं वाढवत आहे आणि त्यांना या गर्दीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित देखील करत आहे. आज 11 लोकांचा बळी गेलेला आहे. भविष्यामध्ये आणखीन असे किती प्रकार घडतील हे सांगता येत नाही. पण तरीही सरकारने या लोकांना 10 लाख रुपये दिले म्हणजे ते प्रोत्साहनच आहे एक प्रकारचं, म्हणायला हरकत नाही की तुम्ही जरी पुढच्या एखाद्या उत्सवामध्ये गेलात तर तुमच्या कुटुंबियांची काळजी आम्ही घेऊ, तुम्ही अशा उत्सवामध्ये सहभागी होत राहा, असंच म्हटल्यासारखं आहे. सरकारने या प्रकरणी माफी देखील मागितलेली, याचा अर्थ सरकार देखील गुन्हेगार आहे आणि त्याच्यामुळं सरकार हे सगळे क्रिकेटर्स आणि विजय मल्ल्या या सगळ्यांवरती जवळपास खुनाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि यांना अटक देखील झाली पाहिजे. आपल्याला नेमकं या उत्सवाबद्दल आणि या मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या जबाबदारीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सांगायला विसरू नका. या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.